हरिओम. काल आपण उत्तंक चरित्र ऐकलं आहे. त्याच उत्तंकाचं पुढचं चरित्र पण आपण ऐकू. ते जरी महाभारतात नसलं तरी दुसऱ्या पुराणात आहे. आणि आपले मामा गोरे मामा वेदशास्त्र संपन्न श्री काशीनाथ गोरे यांचा आदेश आहे की इतर पुराणातल्याही कथा सांगायच्या, म्हणून ही कथा मुद्दाम सांगतोय. राजा सौदासाकडून आपल्या वचनाची सुटका करून घेतल्यानंतर तिथून उत्तंक निघाला आणि ती मदयंतीची दिव्य कुंडलं जी होती ती आपल्या मृगाजिनामध्ये नीट गुंढाळून ठेवली. मृगाजिन म्हणजे हरणाचं कातडं. तो त्यावेळेला ब्रह्मचार्याहून गृहस्थाश्रमात प्रवेश करणार होता आणि ब्रह्मचर्यामध्ये मृगाजिन हे सतत त्याच्याजवळ ब्रह्मचार्याजवळ असतं. म्हणून त्या मृगाजिनामध्ये त्यांनी नीट गुंडाळलेन त्याला. आणि चालता 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 त्याला भूक लागली, तहान लागली, व्याकुळ झाला, थकला होताच. त्याला वाटेमध्ये खाण्यासारखं काही दिसत नव्हतं. शोधता 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 एक बेलाच्या झाडाकडे याचं लक्ष गेलं. त्या झाडावर छान पिकलेली फळं लागलेली होती आणि घमघमाटी सुटला होता. तिकडं वळला. त्यानं कुंडलाचं गाठोडं झाडाच्या एका फांदीला बांधलं आणि वर चढला आणि त्यानं फळं तोडण्याचं काम सुरू केलं. झाडावर बसून बेलफळं खाणं शक्य नव्हतं, म्हणून काय केलं, ती तोडून तोडून खाली टाकायला लागला. आणि म्हणून त्यानं विचार केला की तिकडे आपण टाकू, गोळा करू आणि मग खाऊ. आणि फळं तोडताना ती कुठे पडतायत ते त्याचं लक्ष राहिलं नाही. कुंडले भूमीवर पडली, तक्षके क्षणात हेरियली, घेऊनी वारुळी शिरला, लोभे अवधाना चुकला. सरळ फळं खाली न पडता प्रथम फांदीला बांधलेल्या त्या गाठोड्यावर पडत होती आणि मग खाली जात. या पडणाऱ्या फळांच्या आघातामुळं मृगाजिनात बांधलेली ती कुंडलं, त्या गाठोडीची गाठ हळूहळू ढिली झाली. गाठोडं सुटलं आणि हरणाच्या कातड्यात गुंडाळलेली कुंडलं जमिनीवर पडली. जमिनीवर पडता क्षणी आवाज झाला आणि आवाज झाल्याबरोबर उत्तंकाचं लक्ष गेलं आणि त्याला काय दिसलं, कुंडलाच्या जमिनीशी स्पर्श होतात टपून बसलेला तक्षक नावाचा नाग सळसळ 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 कळत आला आणि कुंडलं घेऊन जवळच्या बांबीत शिरला. मदयंतीने आधीच सांगितलं होतं की ह्याचं रक्षण कर, सगळे टपून बसलेले आहेत. तक्षक कृती लक्षुनिया क्रोधे टाकी उडी मुनी खाली, वदला वाणी वारुळ भेदून जाईन धरणीच्या खाली. उत्तंकाने नागाला बांबीत शिरताना पाहिलं. त्यानं निश्चय केला की नागाचा पाठलाग केलाच पाहिजे. हातात काठी होतीच. त्यानं वारुळ फोडून बीळ शोधायला सुरुवात केली. बीळ तर मिळालं, पण नाग कुठे होता? मदयंतीचं बोलणं आठवलं की नाग कुंडले घेऊन पाताळात गेला असणार, तेव्हा आता पाताळात जायचं म्हणून जमीन खोदू लागला. यष्टिमात्र हा ते मुनी रुष्टला हला, तक्षक प्रतिशोध वन्नितेथ उसळला. मास 1-5 दिवस धरणी खोदली, नागलोक गमन वीथी परिण लाभली. कंपित भू शंकित भय विश्व जाहले, सुरपतीने येऊन या कार्य साधले. तहानलेला हा, भुकेला विश्रांती, निद्रेला सुट्टी, फक्त एकच ध्यास, पाताळात नागलोकात जायचंय. 1 नाही 2 नाही, पूर्ण 35 दिवस उत्तंकाचं हे खोदकाम चालू होतं. आणि त्याच्या तेजानं पृथ्वी सुद्धा हादरायला लागली. तिकडे इंद्राला भीती वाटायला लागली. तक्षक हा इंद्राचा मित्र. त्याला वाटलं की हा उत्तंक जर चेवला तर तक्षकाची दुर्गती केल्याशिवाय सोडणार नाही.
तेव्हा आतापासून याच्याशी जुळतं घेणं चांगलं म्हणून त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला आणि तिथं येऊन उत्तंकाशी बोलणं सुरू केलं. सोडी वत्सा तो सोडे अट्टहास, नागलोकीचा व्यर्थ तुला ध्यास. पंगुलंघे के अचल गगन चुंबे, मुंगी जाईल के तरुण उदधिलांबे. तुच्छ आयुध है लहान अशी काठे, गजन वश तो लागले किती पाठे. आला इंद्र आणि म्हणाला, अरे हे काय चालवलंयस? नागलोक येथून कितीतरी दूर आहे. खोदून खोदून तू किती खोदणार, आणि तेही या काठीनं? अरे लंगड्यानं गगनचुंबी पर्वताच्या टोकावर जाऊन बसणं, मुंगीनं समुद्र पोहून जाणं, किंवा एका छोट्याशा काठीनं उन्मत्त हत्तीला झोडपून आवरणं हे शक्य आहे का? उगाच हा उपद्व्याप का करतोयस? गुरुदक्षिणा देण्याकरता तू प्रयत्न केलास, पण तुला यश आलं नाही. यत्ने कृते यदि न सिद्ध्यति कोत्र दोषः. उत्तंक म्हणाला, मी तुला विचारलंय का? मला ही अक्कल कशाला शिकवतोयस? इंद्राला म्हणतोय बरं उत्तंक, मी कुंडले तरी मिळवीन, नाहीतर प्राणत्याग करीन आणि पुन्हा जन्म घेऊन ती मिळवीन. वारे गुरुसेवा, गुरुनिष्ठा.